तर पुणे अत्याचार प्रकरणी आरोपी आता अटकेत आहे। नेमकं आतापर्यंत काय काय घडलं आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून केली होती अटक। आरोपी सराईत गुन्हेगार। आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त। सरकारी वकिलांची कोर्टात माहिती। तर आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल। गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचीही पोलिसांची कोर्टात माहिती। दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध, कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते। स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा। प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाचा धक्कादायक दावा। आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे। ॲडव्होकेट सुमित पोटेंचा दावा। तर घटनेवेळी आरोपी आणि पीडितेत 7,500 पैशांचा व्यवहार झाला। ॲडव्होकेट सुमित पोटेंचा दावा। पुणे कोर्ट परिसरात राष्ट्रवादी ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। आरोपीवर बांगड्या फेकण्याच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्याआधीच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या मानेवर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींची ओळख करायचा। याआधी आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न।